What a shot, reverse hit, it goes all the way, sixer. अतिशय अप्रतिम फटका. बघा रिव्हर्स हिट स्विच हिट मारतो त्याचा विशेष काय असतं, काय स्पेशालिटी दिसते सर तुम्हाला यात? ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. अन्ना कंक अगदी बरोबर लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्विजीटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि प्रॉपर टायमिंग तिथे पाहायला मिळालं महेश नानगुडे यांचं. ज्या पद्धतीने मात्र फटका खेचलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, अगदी आपण फायनल एक रिझन मध्ये हा फटका 6 धावांसाठी जरूर पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, टायमिंग अगदी प्रॉपर पाहायला मिळालं या बॉलवरती. 6 धावाला तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेले 17 या धावसंख्येवरती. फक्त फलंदाजांना नव्हे तर गोलंदाजांना नव्हे तर कॅमेरामॅनला देखील चेंडूवर नजर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. बॉलला फॉलो करणं. अतिशय अप्रतिम फटका, आणखीन एक जबरदस्त फटका. एकदा ऑफ साइडनी, दुसऱ्यांदा लेग साइडनी, दोन्ही दिशेने प्रहार करतोय. 360 डिग्रीज बॅटिंग. अगदी नक्कीच आपण पाहायला गेलं तर महेश नानगुडे अगदी फॉर्म मध्ये आहेत सध्याच्या घडीला. आपण पाहायला गेलं तर ISPL देखील गाजवली आणि आपण पाहायला गेलं तर याही मॅच मध्ये अगदी तोच फॉर्म अगदी कायम ठेवत असताना मात्र पाहायला मिळतोय. संतोष कंक, अन्ना कंक वरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेचलेत आणि अगदी आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने 2 फटके आलेत. अतिशय अप्रतिम फटका, आणखीन एक जबरदस्त फटका. एकदा ऑफ साइडनी, दुसऱ्यांदा लेग साइडनी, दोन्ही दिशेने प्रहार करतो आणि सीम थोडंसं बाहेर. व्हॉट अ शॉट, अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. दिस इज फॅब्युलस क्रिकेट. अतिशय अप्रतिम फटका, चौकार. अगदी आपण पाहायला गेलं तर क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक पुस्तकी फटका महेश नानगुडेच्या बॅट मधून पाहायला मिळालं. आणि टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहायला गेलं तर आयकॉन विरुद्ध आयकॉन, अगदी 2 स्क्रीन मध्ये आपण tenniscricket.inचं कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र स्क्रीन दाखवली गेली मगाशी आपण पाहिलं. आणि हा फटका अगदी कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटचा कॉपी. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि इथे फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. महेश नानगुडे याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार. अतिशय अप्रतिम फटका. मात्र महेशचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण त्यांनी पहिल्या चेंडूपासून अगदी जबाबदारीने खेळ केलाय. तो खूप मोठा खेळाडू आहे. बरेचसे शॉट्स त्याच्याकडे आल्यानंतर तो इथे काहीतरी आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी किंवा एखादा ग्लॅमरस शॉट्स खेळून 2-4 मोठे फटके मारून आउट होण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्या इकडे मोठे शॉट्स आहेत, तरकश मी किती तीर आहे. बॉल महेश नानगुडेसाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय आणि गॅप मध्ये हा बॉल निघून चाललाय दन 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 करत. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय हा महेश नानगुडे यांच्या बॅट मधून हा चौकार. गोलंदाजी तितकीशी खराब झाली नाही. पहिला चेंडू जो फुलटॉस टाकला त्यानंतर प्रत्येक चेंडू चांगला टाकला. हा देखील एका चांगल्या चेंडूवर मारलेला एक अप्रतिम फटका की ज्याला फ्लिक शॉट म्हणतो. चेंडू इतका चांगला टाकला होता, खोलवर टाकलेला यॉर्कर, त्याच्यानंतर जे रिस्टचा वापर केलाय अप्रतिम. हा षटकार. फ्री हिटचा बॉल, 6 चेंडू 1 धावांची गरज आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न आणि चौकाराने मॅच फिनिश केली आहे महेश नानगुडे यांनी. आणि या सामन्यामध्ये आपण काय पाहायला गेलं तर सुरवे टायगर हा संघ मात्र विजेता राहिलोय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर महेश नानगुडे याची 18 चेंडू 40 धावा वैयक्तिक खेळल्यात आणि 3 षटकार 3 चौकार. जबरदस्त बॅटिंग महेश नानगुडेच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाली. काय बॅटिंग केली आहे महेश नानगुडे. ऑल इंडिया आयकॉन टीम सुरवे टायगर संघाकडनं मात्र पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त कामगिरी. बघा, एक असा खेळाडू की तो खूप शॉट्स खेळू शकला असता, बरेचसे शॉट्सचं प्रदर्शन करू शकला असता, मात्र योग्य वेळेला योग्य शॉट आपल्या संघासाठी जे उपयुक्त होतं. आपल्या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे थांबून सामना. फ्री हिटचा बॉल, 6 चेंडू 1 धावांची गरज आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न आणि चौकाराने मॅच फिनिश केली आहे महेश नानगुडे यांनी. आणि या सामन्यामध्ये आपण काय पाहायला गेलं तर सुरवे टायगर हा संघ मात्र विजेता राहिलोय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर महेश नानगुडे याची 18 चेंडू 40 धावा वैयक्तिक खेळल्यात आणि 3 षटकार 3 चौकार. जबरदस्त बॅटिंग महेश नानगुडेच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाली. काय बॅटिंग केली आहे महेश नानगुडे. ऑल इंडिया आयकॉन टीम सुरवे टायगर संघाकडनं मात्र पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त कामगिरी. बघा, एक असा खेळाडू की तो खूप शॉट्स खेळू शकला असता, बरेचसे शॉट्सचं प्रदर्शन करू शकला असता, मात्र योग्य वेळेला योग्य शॉट आपल्या संघासाठी जे उपयुक्त होतं. आपल्या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे थांबून सामना.